नमस्कार मैत्रिणींनो. यो दुर्वांकुरेर्यजति स वैश्रवणोपमो भवति. यो लाजिर्यजति स यशोवान् भवति. स मेधावान् भवति. यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति. यः साज्यसमितिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. म्हणजे हा फलश्रुतीचा 3रा अध्याय आहे. याच्यामध्ये अथर्वण ऋषी म्हणतात की जो नेहमी दुर्वांकुराने गणेशाची पूजा करतो तो कुबेरासारखा धनवान होतो. जो भाताच्या लहायांनी हवन करतो तो यशोवान होतो, तो मेधावान होतो. म्हणजे नॉर्मल भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याची पर्सनॅलिटी अतिशय खुलून येते. आणि जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो त्याला इच्छित फल प्राप्त होते. म्हणजे आपल्या मनात जर एखादी खूप अतिशय तीव्र इच्छा असेल किंवा खूप कठीण गोष्ट आहे की जी आपल्याला मिळवायची आहे, त्यासाठी आपण 1000 मोदकांनी जर हवन केलं तर ती इच्छा आपली पूर्ण होते. आणि जो तुपासहित हवन करतो त्याला सर्व काही मिळते. नमस्कार.